आपण तयार करणार आहोत कैरीचं पन्ह. त्यासाठी आपण 2 कच्ची कैरी घेतली आहे. आता आपण त्या दोन्ही कैऱ्या शिजवून घेऊ. मी शिजवण्यासाठी कुकरमध्ये दोन्ही कैऱ्या टाकून घेत आहे. त्यानंतर पाणी ॲड केलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता हे 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये दोन्ही कैऱ्या शिजून जातील. आता ह्या दोन्ही कैऱ्या शिजवून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण हे दोन्ही कैरी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण कैरीचं साल काढून गर काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता मी त्याचा गर काढून घेतला आहे. आता हा गर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तो गर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. गर मी एका वाटीत काढून घेतला. आता इथे मी त्या गराला तडका मारण्यासाठी एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच तूप ॲड केलं आहे. तूप पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर मी 1 चम्मच जिरं ॲड केलं आहे. आणि जिरं चांगलं तडतडल्यानंतरच आपण तो मिक्सरमधून बारीक केलेला गर त्यामध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता आता जिरं चांगलं तडतडलं आहे. आता त्यामध्ये गर ॲड करून घेऊ. आता गर ॲड करून झाल्यानंतर जेवढे वाटी आपण गर घेतला आहे कैरीचा, तेवढीच वाटी आपण साखर इथे घेणार आहोत. तुम्ही तुमच्या गोडनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. पण जसं जेवढं वाटी गर निघाला आहे कैरीचा, तेवढीच वाटी आपण इथे साखर घेणार आहोत. मी साखर ॲड करून घेतली आहे. आता पूर्ण साखर पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तुम्ही आता बघू शकता साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे. त्यामध्ये मी आता 1 ग्लास पाणी ॲड करून घेतलं. पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण हे चांगलं उकळू द्यायचं. तुम्ही बघू शकता आता हे चांगलं उकळून झालं आहे. then थोडं थंड झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता तुम्ही बघू शकता मी कैरीचं पन्ह एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. हे कैरीचं पन्ह 10 मिनिटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. कैरीचं पन्ह थंड झाल्यावरच चांगलं लागतं. त्यामुळे आता आपण फ्रीजमधनं काढून दोन्ही वाट्यांमध्ये सर्व केलं आहे. अशा प्रकारे आपलं कैरीचं पन्ह तयार झालं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.